नमस्कार. नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीद्वारा निर्मित मुलाखत पर मालिकेमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. या भागामध्येही डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे, ज्यांना मेडल्स मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. तर ही परीक्षा ही इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीमध्ये होत असते. तर आज आपण या भागामध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहोत. तर सर्वप्रथम माझ्या बाजूला वृषाली विलास निटुरे. वृषाली ही गोल्ड मेडलिस्ट आहे. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. तसेच ती ज्युनियर IAS एक्झाम पण क्वालिफाईड आहे. त्यानंतर तिला स्कॉलरशिप पण मिळालेली आहे. आणि वृषालीचं हे यश जे आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. तसंच ती मंथन क्वालिफाईड आहे एक्झाम आणि IMO इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड ही सुद्धा एक्झाम फर्स्ट लेवल ती क्वालिफाईड आहे. त्यानंतर विवेक अप्पासाहेब जाधव याने डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशनमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. तसेच तो ज्युनियर IAS एक्झाम पण क्वालिफाईड आहे. त्यानंतर मंथन एक्झाम पण तो क्वालिफाईड आहे. त्यानंतर BDS ही एक्झामसुद्धा तो क्वालिफाईड आहे. NMTC पण क्वालिफाईड आहे. विवेक, तुझंही अभिनंदन आणि या नेटिझन्स फाउंडेशनच्या मुलाखत पर कार्यक्रमामध्ये मी तुझंही स्वागत करते. त्यानंतर शिवाजी रामेश्वर चौधरी. तर डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये शिवाजीने सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. तसेच तो ज्युनियर स्कॉलरशिप एक्झाममध्ये सुद्धा क्वालिफाईड आहे. ज्युनियर IAS एक्झाम क्वालिफाईड आहे. त्यानंतर मी विनायक अरुण बाळे याचं स्वागत करू इच्छित आहे. विनायक याने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेलं आहे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षामध्ये. त्यानंतर विनायक इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड ही एक्झाम पण क्वालिफाईड आहे. त्यानंतर नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड ही स्पर्धा पण तो क्वालिफाईड आहे. विनायक, खरंच तुझं मनापासून अभिनंदन. नेटिझन्समध्ये शिकवणाऱ्या बायोलॉजी टीचर संतोषी मॅडम यांचं पण स्वागत करत आहे. थँक्यू मॅडम. तर आत्ता तुमच्याशी बोललेला आपला क्षितिजा मॅडम, ज्या नेटिझन्समध्ये फिजिक्स हा सब्जेक्ट शिकवतात आपल्या सगळ्यांना. तर चला, आता ह्या मुलांशी आपण मुलांचा परिचय तर झालेलाच आहे. तर जर आता त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपण जाणून घेऊयात. तर तुम्ही मला एक एक करून तुमच्या कुटुंबियांबद्दल माहिती द्या. माझे आई वडील हे जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहेत. माझी बहीण 11वीला आहे. माझी आई ही ST महामंडळात क्लर्क म्हणून जॉबला आहे. माझे वडील प्राध्यापक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे आणि माझा भाऊ 10वीला आहे सध्या. माझे वडील शिक्षक आहेत. माझी आई गृहिणी आहे. माझी दिदी 12वीमध्ये आता शाहू कॉलेजमध्ये शिकत आहे. माझा भाऊ 5वीत आहे. छान, खूप छान अशी तुम्ही तुमच्या कुटुंबियांची माहिती दिलीत. तर मला एक क्वेश्चन विचारावासा वाटतो मुलांना, की जे तुम्ही पुस्तकं वगैरे वाचतात, असं म्हणतात की पुस्तक जणू झोपेची गोळीच आहे, पुस्तक वाचलं की मुलांना झोप येते. तर तुम्हाला असं काही व्हायचं का? तुम्ही जेव्हा पुस्तक वाचायचात, बुक रीडिंग करायचात, तेव्हा झोप यायची तुम्हाला, विवेक? नाही, मला पुस्तक वाचताना झोप येत नव्हती. उलट तर मला पुस्तक वाचण्याचा खूप आवड आहे. म्हणजे मी सारखं जेव्हा रिकाम्या वेळेत असंच गोष्टीचे ते पुस्तक वाचत असतो. अरे खूपच छान. म्हणजे बुक रीडिंग करणं तुम्हाला एवढं आवडतं, अतिशय छान. आत्तापासून एवढं रीडिंगमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे म्हणजे जबरदस्त. तर आता मी ऋषालीला प्रश्न विचारू इच्छिते. ऋषाली, तुझ्या सगळ्या शिक्षकांचं म्हणणं आहे की तुझी नोट्स काढण्याची जी स्ट्रॅटजी आहे ती अतिशय छान आहे. तर तू आम्हाला आमचे जे की मुलं, म्हणजे पुढे आपल्याला जे मुलं बघतायत, त्यांना सांगशील का की तू कशी नोट्स काढायचीस, काय स्ट्रॅटजी होती तुझी? मी पहिल्यांदा पूर्ण तो चॅप्टर वाचून काढत होते. नंतर त्यातले मेन पॉईंट्स हायलाईट करत होते. नंतर त्यामध्ये जे मला अवघड वाटतात ते लिहून घेत होते. ओके, असंच होते. अच्छा, खूप छान. विवेक, तू पण सांग जरा, तुझी नोट्स काढण्याची स्ट्रॅटजी काय असायची? मी म्हणजे काही पुस्तकातून असेच जे मेन पॉईंट आहेत ते वाचत होतो. म्हणजे आणि त्यानंतर मी जे नेटिझन्समध्ये जे नोट्स लिहायला देतात तेच मी नोट्स वापरतो. म्हणजे त्याचाच एक्झामसाठी वापर करतो. ओके, त्यातले मेन पॉईंट. अच्छा,
तुम्ही सगळेच खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही स्टडी केली आहे. तर हा क्वेश्चन मी सगळ्यांनाच विचारणार. शिवाजी, तू पण जरा सांग तुझ्या स्ट्रॅटेजीबद्दल. म्हणजे मी असं नोट्स तर काढायचो, म्हणजे पहिलं पाठ वाचून घ्यायचा, नंतर त्याला हायलाईट्स करायचं. म्हणजे मी नोट्सपेक्षा जास्त महत्त्व आपल्याला जो पाठ शिकवला आहे किंवा आपला जो पाठ झाला आहे त्याला पहिलं वाचून घ्यायचं. आणि मग ना खूप साऱ्या ना आपल्या जी प्रश्नपत्रिका असतात किंवा बुक्स असतात प्रश्नपत्रिकेचे, त्या बुक्स सगळ्या एकत्रित करायचो आणि जो पाठ शिकवला आहे त्या पाठातले त्या संबंधीचे क्वेश्चन्स काढून एका वहीवर लिहून काढायचो. म्हणजे त्याच्यामुळे समजायचं की वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये किंवा आपल्याला ह्या प्रश्नावर किंवा ह्या वाक्यांवर असं कसं विचारला जातं ह्या पाठावर प्रश्न, किंवा आता वेगवेगळे पब्लिकेशन्स वेगवेगळ्या प्रकारे असतात. म्हणजे काहीचे सोपे असतात, काहीचे अवघड असतात. मग त्यामुळं म्हणजे असा सरासरी असा अंदाज यायचा की क्वेश्चन अशा प्रकारचे असतात. त्यामुळं मग मी नोट्सपेक्षा जास्त माझ्या क्वेश्चन्सला महत्त्व दिलं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर विनायक, तू सांग. मी पुस्तक वाचतानाच पेन्सिलनं मेन पॉईंट अंडरलाईन करायचो आणि धड्याच्या मागचे प्रश्न सोडवायचो. पुस्तकाच्या मागे असलेली सराव प्रश्नपत्रिका मी 2दा-3दा सॉल्व करत असे. अच्छा, आणि मला सांगा, तुमचा जो होमी बाबा फर्स्ट जो टप्पा आहे तो तर थिअरीचा असतो. मग या नोट्सचा तुम्हाला काही फायदा झाला का फर्स्ट लेवलमध्ये? फर्स्ट लेवलमध्ये तर या नोट्सचा खूप फायदा होतो. आणि सेकंड लेवलमध्ये म्हणजे प्रॅक्टिकल या लेवलमध्ये या नोट्सचा फायदा जरा कमी होतो. कारण या लेवलमध्ये जे आपण फर्स्ट लेवलमध्ये जे शिकलेलं आहे त्याचं प्रूफ सेकंड लेवलमध्ये मिळतं. त्यामुळे आणि आपण सगळं प्रॅक्टिकल केलेलं असतं, त्यामुळे आपलं एकदम पक्कं लक्षात राहतं. त्यामुळे परत अभ्यास जास्त करायची गरज नाही. अच्छा विवेक, म्हणजे थेरी पेपरमध्ये जो पहिला टप्पा थेरी पेपरचा असतो त्यामध्ये या स्ट्रॅटेजीचा, ज्या तुम्ही अभ्यास करण्याची जी पद्धत होती, नोट्स बनवण्याची जी पद्धत होती तुमची, त्याचा तुम्हाला फायदा झाला पहिल्या टप्प्यामध्ये. वृषाली, मी तुला विचारू इच्छिते की तू कशा पद्धतीनं सोडवत होतीस पेपर? मी पहिल्यांदा सोपे प्रश्न सोडवत होते, नंतर त्याच्याहून थोडे हार्ड, मग शेवटी खूप टाईम उरत होता त्यावेळेस सर्वात हार्ड क्वेश्चन सोडवत होते. त्या क्वेश्चनला 5 मिनिट लागतात किंवा 2-3 मिनिट लागतात, असे क्वेश्चन्स. ठीक आहे, छान. विनायक, मी तुला विचारू इच्छिते की तुझ्या परीक्षेमध्ये जर तुला कधी कमी मार्क्स पडले किंवा जे टेस्ट सिरीज होत असतात, नेटिझन्समध्ये आपण एकूण 15 टेस्ट सिरीज घेत असतो, तर त्या टेस्ट सिरीजमध्ये जर सुरुवातीला कमी मार्क पडले, मग थोडा तणाव येतो, मग त्या तणावाला तू कसं हँडल केलं? किंवा तुला कधी कमी मार्क्स पडल्यानंतर की टेन्शन येत होतं का कधी? परीक्षा झाल्यानंतर मी आणि माझे मित्र पेपर डिस्कशन करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे समजत होती आणि तसेच गुगलवर मी प्रश्न टाईप करून मी त्यांची उत्तरं मिळवत असे आणि त्याच्यामुळे मला पहिल्या लेवलला त्याचा फायदा झाला. आणि रिव्हिजनवर कसा भर देत होतास तू? परीक्षा जवळ आल्यानंतर रिव्हिजन कशा पद्धतीनं करत होता? रिव्हिजन करण्यासाठी मी नोट्स ज्या नेटिझन्समधून मॅडमनी सरांनी लिहून दिले ते त्याचा मी सराव करत होतो आणि पुस्तकामध्ये जे मेन पॉईंट असतात त्यांचाही मी सराव करत होतो. अच्छा, म्हणजे तू तुझ्या काही शॉर्ट नोट्स असं काही बनवत होतास? मी पुस्तकावर अंडरलाईन करून शॉर्ट नोट्स बनवून त्या वहीमध्ये लिहित होतो. अच्छा, छान. म्हणजे पुस्तकावरती हायलाईट करून ठेवत होता. मेन तुला असं वाटेल की हा पॉईंट महत्त्वाचा वाटतोय परीक्षेच्या दृष्टीने. ओके, मग तो रिव्हिजनच्या वेळेस तू छान उपयोग करत असशील त्या हायलाईट्सचा. छान, ठीक आहे. त्यानंतर मी शिवाजीला विचारेल. शिवाजी, आता बायोलॉजीचा पेपर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये डायग्राम्स असतात, हो ना? बरोबर, डायग्राम्स असतात. त्या डायग्रामचं लेबलिंग येतं, तर त्या डायग्रामची प्रॅक्टिस तू कशी करत होतास बायोलॉजीमधल्या? म्हणजे डायग्रामची प्रॅक्टिस असं काही सेपरेटली करायचं नाही. म्हणजे जेव्हा पण आपण पुस्तक वाचायला काढलो, मग ती पुस्तक वाचत त्या डायग्रामकडे जरा जास्त लक्ष द्यायचं किंवा त्याचा पार्ट बघायचा आणि त्याचं लेबलिंग बघायची. किंवा म्हणजे डायग्रामसाठी मग एखादी डायग्राम, आता काही डायग्राम क्रिटिकल असतात आणि काही डायग्राम सोपा असतात. तर सोप्या डायग्रामकडे जरा कमी लक्ष द्यायचं आणि क्रिटिकल डायग्रामला समजा आपण सोप्या डायग्राम 5 वेळा म्हणजे असं बघत असाल किंवा त्याच्याकडे लक्ष देत असाल,
अवघड डायग्रामला त्याच्या दुप्पट किंवा त्याच्यात 10 draw वेळेस करण्याची 15 वेळेस असं practice. लक्ष द्यायचं, प्रॅक्टिस करायची किंवा हां. एक डायग्राम 3-3 वेळेस असं लिहून काढायची. म्हणजे कसं तिचं आपला तो हो. पार्ट किंवा तो कुठल्या जागेवर आहे हां, तो हां. समजतो. आणि जी डायग्राम म्हणजे असं लक्षात नाही राहत ती नाही राहत, मग ती ना कुठंतरी असं लिहून काढायची जिथे की आपलं लक्ष सतत सतत जातं. म्हणजे आपण तिकडं लक्ष दिलं की त्या डायग्रामवर आपलं लक्ष पडेल. हो बरोबर आहे. म्हणजे प्रॅक्टिस करत होतास तू, जे काही तुला अवघड डायग्राम्स वाटत होत्या बायोलॉजीच्या त्याचा जास्त प्रॅक्टिस करत होता. 5-6 वेळा तो प्रॅक्टिस केल्यानंतर तो तुला समजत होत्या. ठीक आहे. तर आपली जी एक्झाम आहे ती 3 लेवल्सची आहे बेसिकली, हो ना. तर मला सांगा, जे आपलं फर्स्ट लेवल आहे त्याचे मार्क्स आपल्याला पुढे जाऊन काही उपयोगी येतात का? त्याचा काही यूज होतो का पुढे आपल्याला पुढच्या लेवलसाठी? शिवाजी, जरा याच्याबद्दल सांगतो. म्हणजे फर्स्ट लेवलचे मार्क मला वाटतं की सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. कारण की फर्स्ट लेवलचे जितके मार्क आहेत त्यांच्या त्यांनी 30% मार्क घेतात. समजा आपल्याला 100 मार्क जर पडले असतील तर त्याचे 30% मार्क घेतात. आणि रिझल्ट हा थर्ड लेवलला कधी 40 सरासरी 40 आणि 30% याच्यामध्ये लागत असतो. ओके. मग आपण जर समजा फर्स्ट लेवलमध्ये जर जास्त मार्क घेतले तर आपल्या सेकंड लेवलला समजा एखाद्या वेळेस आपलं काही कारण किंवा असं काही झालं आणि आपल्याला कमी मार्क पडले आणि फर्स्ट लेवलला आपले जास्त मार्क आहेत तर मग त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. म्हणजे फायदा होईल, कारण की फर्स्ट लेवल आपल्याला जास्त मार्क आहे, सेकंड लेवलला कमी आहेत. तर दोघांचे जरी कंबाईन केले तरी सरासरी मार्क आपण थर्ड लेवलला जाणे इतके आपले मार्क होतात. त्यामुळं फर्स्ट लेवलचे मार्क मला सगळ्यात महत्त्वाचे वाटतात. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आपल्याला ज्या पायऱ्या चढायच्या त्या आपल्या सगळ्याच पायऱ्या स्ट्रॉंग असायला पाहिजे, सगळ्या स्टेप्सला म्हणजे चांगलेच मार्क्स पाहिजेत. ओके विनायक, तू पण सांग याच्याबद्दल. पहिल्या लेवलचे मार्क हे जास्त महत्त्वाचे असतात, कारण जरी त्याचे 30% जरी पकडण्यात आले असले तरी त्यांचे पूर्ण परीक्षेमध्ये सर्वात जास्त वेटेज राहतं आणि त्या मार्कांचं शेवटच्या लेवलपर्यंत ओके. चांगल्या प्रकारे वेटेज राहतं. आणि जेवढे आपण जास्त मार्क घेऊ पहिल्या लेवलला तेवढे मेडल राईज होत राहतं आणि तिसऱ्या लेवलला सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अच्छा, ओके. विवेक, तू जरा मला सांग, आपली तर 3 लेवलची परीक्षा असते हे तर सगळ्यांना माहिती झालंयच. तर दुसरा जो टप्पा असतो जो असतो आपला प्रॅक्टिकलचा म्हणजे प्रात्यक्षिकचा, हो ना. असं म्हणतात की हा टप्पा खूपच जास्त डिफिकल्ट असतो. मग तुम्ही याच्याशी प्रॅक्टिकलसाठी कशी प्रॅक्टिस केलात, कशी स्टडी केली तुम्ही? प्रॅक्टिकलसाठी नेटिझन्समध्ये आम्हाला 3-3.5 तास असं इथं सराव घेत होते. म्हणजे केमिस्ट्रीसाठी खूप असे प्रॅक्टिकल करत होते आणि त्यामुळं जास्त सराव होत होता. आणि बायोलॉजीमध्ये आम्ही डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतात ते गुगलवर सर्च करत होतो. म्हणजे आम्हाला जास्त ऑनलाईन असल्यामुळं जास्त त्याचा फायदा होत होता. आणि फिजिक्समध्ये तर लॅबमधील काही गोष्टी म्हणजे काही वस्तू प्रॅक्टिकलसाठी आम्ही ते जास्त उपयोग करत होतो. आणि नेटिझन्समधून आम्हाला एक छोटी बुक भेटलं होतं, त्यामध्ये खूप सारे प्रॅक्टिकल होते. अच्छा, ठीक आहे. रुशाली, तुम्ही पण सांगा, तुम्ही प्रॅक्टिकल्सची कशी प्रिपरेशन केली आहे? नेटिझन्समधून आम्हाला 3.5 तास क्लास होत होता प्रॅक्टिकलसाठी. व नंतर एक वेबिनारसुद्धा आम्ही अटेंड केलं होतं. त्या वेबिनारमुळे सुद्धा मला फायदा झाला. नंतर बायोलॉजीचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स ते होते आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये, ते पण आम्ही गुगलवर सर्च केल्यामुळं सोपे गेले. अच्छा, प्रॅक्टिकलसाठी बायोलॉजी ह्या सब्जेक्टची प्रिपरेशन करताना तू काही किचनच्या वस्तूंचा काही यूज केला आहेस का? काही स्पायसेस म्हणा, याच्याबद्दल काही सांग. हां, मी बायोलॉजीसाठी किचनचा खूप यूज केला आहे. मला आईने सर्व मसाले ते सांगितले, सगळे ह्याला कोणतं नाव आहे, म्हणजे ह्याचा उपयोग कशात होतो. नंतर काही डाळी, नंतर असे खूप काही आईनं समजून सांगितलं होतं. अच्छा, खूपच छान. म्हणजे तुम्हाला आता सगळे किचनचं जर वस्तू विचारल्या तर तुम्ही सांगून टाकाल लगेच, हो ना. ठीक आहे, चालेल. आता दुसरा क्वेश्चन जो आहे तो मी शिवाजीला करेल. शिवाजी, कुठल्याही परीक्षेमध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल तर आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. जर तुमचा आत्मविश्वास असेल तर अर्ध तर आपण ते लेवल आधीच क्रॉस केलं असं म्हणू शकतो. तर तुम्ही मला सांगा, ही तर 3 स्टेपची परीक्षा आहे, तर तुम्ही कसा तुमचा आत्मविश्वास मेंटेन करून ठेवलात? म्हणजे माझं असं 5वीपर्यंत तर असं मत होतं, म्हणजे मी असं तेवढं लक्ष देत नव्हतं की असं होतं माझं 5वीपर्यंत मत की परीक्षा आली
परीक्षा येते आणि परीक्षा जाते, असं माझं 5वी पण मत होतं. पण जेव्हा भाबाला गेलो आणि समजले परीक्षा अशी अशी असते किंवा ह्याच्यामध्ये ही असं असे थर्ड स्टेज असतात. मग फर्स्ट लेवलला तर ते म्हणजे स्टार्टिंगला ही नाही केलं, पण शेवटी फर्स्ट लेवल म्हणजे अर्ध ही झालं की मग नंतर पुन्हापासून मग अभ्यास करायला खूप जोरात सुरुवात केली. ओके. मग त्यामुळं मग नंतर असा एक मनामध्ये विश्वास होता की आपण लागचाल. खूप जणांकडून ऐकलं होतं की ना फर्स्ट लेवलमधून सेकंड लेवलला जाणं काही अवघड नसते, सोपं असते. त्यामुळे मग त्याच्याकडनं म्हणजे असं तेवढं असं लक्ष नाही दिलं की ना असं खूप हार्ड असते म्हणून असं काही नाही लक्षात केलं. फक्त असंही केलं की ना म्हणजे परीक्षाला आपण होईल, आपण सेकंड लेवलला सिलेक्ट होचाल, मग ही आपल्याला तितके चांगले मार्क घ्यायचे. तर मग नंतर मग मी म्हणजे खूप जुन्या प्रश्नपत्रिका असतात 2012-11 त्या प्रश्नपत्रिकासुद्धा मी ना गुगलवरून किंवा कुठून असं शोधून काढून मग त्याचा अभ्यास करत होतो. म्हणजे त्याच्यानं असं एक आत्मविश्वास मिळायचा की अशी परीक्षा आहे. मग त्यामुळे क्वेश्चन सोडवले की असं समजायचं की ही परीक्षा अशी सोपी आहे, असंच आपण सेकंड लेवलला जाताल. मग त्यामुळं मग असं काही फरक नाही पडला की म्हणजे असं भीती वाटली किंवा असं काही घाबरलो. कारण की काही मुलांचं असं असतं की परीक्षेला जाण्याच्या पूर्वीच भीतात की मी आता कसं करू किंवा आता मला प्रश्न येतील का नाही, कुठले प्रश्न येतील. आणि मग पेपर हातामध्ये पडल्यानंतर असं असतं की मग ह्याच्यामुळे आपल्याला ती क्वेश्चनचं आन्सर येत असून सुद्धा आपण चुकीचं आन्सर लिहिलं जाते. हां शिवाजी, तू खूप छान संदेश दिला आहेस आमच्या मुलांना. म्हणजे तुझ्या आन्सरमधनं आम्हाला असं समजतं की मुलांनी एक्झाम देतेवेळी अजिबात पॅनिक नाही व्हायचं आहे, फ्लेक्झिबल राहा, फ्री राहा आणि अगदी आत्मविश्वासाने तुम्ही जी काही एक्झाम देत आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करा. खूप छान शिवाजी. ओके, तर ऋषाली तू पण सांग तुझा आत्मविश्वास कसा होता, कसा मेंटेन केलंस तू? मी 5वीला ज्या स्कॉलरशिपला क्वालिफाय झाले त्यावेळेसपासून मला वाटलं की मी काही करू शकते, मी पण अजून पुढे यश मिळवू शकते. मग त्यामुळे मी नंतर खूप होमी बाबामध्ये म्हणजे होमी बाबा परीक्षेची मी 5वीपासूनच तयारी सुरू केली होती. 5वीमध्येच मी सर्व बुक्स आणले होते व त्याची तयारी केली होती. मग त्यामुळे मला माहीत होतं की मी सेकंड लेवलला जातेच म्हणून. ओके, खूप छान, खूपच छान कॉन्फिडन्स आहे तुमचा. व्हेरी गुड. छान. म्हणजे वृषालीनं 5वीपासूनच परीक्षेची तयारी चालू केली होती. खरंच असं समजणं की 5वीला समजणं की 6वीला आपल्याला गेल्यानंतर ही परीक्षा असते आणि ती तेव्हापासूनच अभ्यास करणं आणि त्याची एक आवड निर्माण होतं. आता बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा जी आहे ही देणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यानुसार तुमच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण होते. बरोबर आहे, विज्ञानाची पुस्तकं तुम्हाला वाचण्याची आवड निर्माण होते, विज्ञानांच्या काही संकल्पनाच असतात त्या समजून घेण्याचा दृष्टिकोन तुमचा वाढतो आणि या सगळ्याच एक्झाम्स थ्रू, तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स थ्रू तुमचा एक वैयक्तिक जे तुमचं कॉन्फिडन्स आहे हे पण एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यामध्ये तुम्हाला मदत होते. आता वृषाली, तुला तर ह्या भाभा परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळाले होतं, बरोबर आहे. तर तुझा गोल्ड मेडलिस्टचा जो हा प्रवास आहे, जो तुझा पहिला टप्पा होता, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा आणि नंतर मुलाखतचा तुझा चौथा टप्पा, तर ह्या प्रवासाबद्दल तू थोडंसं आम्हाला सांगावंस. मी पहिल्यांदा थेअरीचा तर माझी 5वीपासून तयारी झाली होती म्हणून मला तेवढं काही वाटत नव्हतं. मी होते, मला माहीत होतं. पण मला नंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकलची एक्झाम दिली त्यावेळेस वाटत होतं की मी होते की नाही, पण मी झाले. व नंतर ज्यावेळेस मुलाखत होती त्यावेळेस मला वाटलं मी सिल्वर मेडल मिळेल, पण मला बाबा म्हणजे माझे वडील म्हणत होते की तुला गोल्ड मेडल मिळेल. मग त्यावेळेस मी नंतर रिझल्ट लागल्यानंतर पाहिले तर गोल्ड मेडलच मिळाला. मला वाटत होतं तरी सिल्वर मेडल मिळेल. छान, खूप छान. हा कॉन्फिडन्स जो आहे हा कायम ठेवलास. आणि तुला असं वाटलं का कधी की आता भाभा परीक्षा दिली, मला गोल्ड मेडल मिळालं, बरोबर आहे, मग आता बस झालं, सगळीकडून तुझं कौतुक झालं, वाह झाली, तर तू तुझा प्रवास हा म्हणजे त्यानंतरचा जो प्रवास आहे तू या गोष्टीला किती पॉझिटिव्हली घेतलंस की हां आता तुला मेडल तर मिळालं, गोल्ड मेडल मिळालं, पण यानंतर आता तुझं काय, तुला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, अभिनंदन झालं, तुला असं वाटलं का की बस आता झालं म्हणून? नाही, यापुढे सुद्धा खूप परीक्षा आहेत, त्यात सुद्धा मला क्वालिफाय व्हायचं आहे की अजून यश मिळवायचं आहे. मग त्यामुळे अजून आपण मोठे होऊन काहीतरी करू शकाल असं मला वाटतं. छान छान. म्हणजे तू फक्त इथंपर्यंतच स्टॉप नाही झालेली, तर यानंतरही तुला बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये क्वालिफाईड व्हायचं आहे. ही तुला एक जिद्द आहे तुझ्या मनामध्ये की तू आता दुसऱ्या पण परीक्षा क्वालिफाय करू शकशील. छान.
तर तुझा हा आत्मविश्वास खरंच खूप छान आहे वृषाली. आणि आता मी पुढं विचारू इच्छिते विवेकला. विवेक, डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये 3 विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर तुझा आवडतीचा विषय कोणता होता, की ज्या विषयामध्ये तुला असं वाटेल की त्याचा अभ्यास तुझा खूप छान झालेला आहे आणि त्या विषयाच्या अभ्यासानुसार तुला ते जे सेकंड लेवल आहे ते तू क्वालिफाय होऊ शकशील, असा कोणता विषय आवडीचा होता तुझा? मला म्हणजे फिजिक्सचा माझा पूर्ण अभ्यास झाला होता आणि बायोलॉजीचा सुद्धा पूर्ण अभ्यास झाला होता. पण केमिस्ट्रीमध्ये काही जे ॲसिड आणि ते असतात त्यांचे जे नेम आहेत ते लक्षात ठेवण्यात जरा चूक होते. त्यामुळे मला वाटत होतं की केमिस्ट्रीत मला कमी मार्क पडतील, पण तसं काही झालं नाही. मला सगळीकडं जरा म्हणजे सारखेच मार्क पडले. म्हणजे मला फिजिक्स या विषयामुळे वाटत होतं की माझं सिलेक्शन होईलच, पण फिजिक्समध्येच मला कमी मार्क पडले होते. ओके, म्हणजे तुला एकंदरीत असं म्हणायचं आहे की तुझा कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्स थ्रू तू छान क्वालिफाय पण झालास फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल पण. ठीक आहे विवेक, तर तुझा जो टेस्ट सिरीजचा जो अनुभव आहे, ज्या काही टेस्ट सिरीज आपण नेटिझन्समध्ये दिल्या, तर तुला टेस्ट सिरीजमध्ये सुरुवातीला कमी मार्क्स आले, जास्त मार्क्स आले, तर त्याचा तू कमी मार्क्स आले तर कधी ताण घेतलास का, तणाव घेतलास का? नाही, मला जेव्हा टेस्ट सिरीज चालू झाल्या तेव्हा चांगले मार्क येत होते, पण नंतर जेव्हा टेस्ट सिरीज जेव्हा हार्ड निघत होत्या तेव्हा जरा मला कमी मार्क पडत होते. पण मी खचून न जाता असाच अजून जास्त अभ्यास करू लागलो. म्हणजे मला कळत होतं की प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, त्यामुळे मी अजून जास्त अभ्यास करत होतो. म्हणजे त्यामुळे मला जेव्हा टेस्ट सिरीज शेवटला येत होत्या तेव्हा मला चांगले मार्क पडू लागले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे इन ऑर्डर टू सक्सीड वी मस्ट फर्स्ट बिलीव्ह दॅट वी कॅन. तर या थॉटसारखं तू केलंस की तुझ्यावरती तुझा विश्वास होतास की कधी तुला कमी जरी मार्क पडले तरी तू खचून न जाता नेक्स्ट परीक्षेची तयारी जी आहे ही चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, त्याच्यामध्ये कसे चांगले मार्क मिळवता येतील याकडे तू लक्ष दिलंस. छान. तर मी विनायकला विचारू इच्छिते की तुझा जो आहे बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये आवडीचा विषय कोणता होता? माझा आवडीचा विषय तसा तर फिजिक्स होता, पण बायोमध्येही मला चांगले मार्क पडत होते. त्यामुळे मला असं वाटत होतं की मी सेकंड लेवलला लागेन आणि फिजिक्समुळे मला फिजिक्समध्ये 30पैकी चांगले मार्क भेटले आणि बायोलॉजीतही, पण केमिस्ट्रीमध्ये मला थोडी कमी अच्छा, मला तुम्हाला याबद्दल पण विचारायचं आहे की तुम्ही ही जी होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा जी आहे ती दिली आहे, तर ती देण्यासाठी तुम्हाला कुणी प्रोत्साहित केलं? कुणी तुमची इन्स्पिरेशन आहे का? तुमची प्रेरणा कोण आहे? याबद्दल पण मला तुम्हाला क्वेश्चन करायचा आहे. तर विनायक, तू आधी मला सांग, तुला ही एक्झाम देण्यासाठी कुणी प्रोत्साहित केलं? एक्झाम देण्यासाठी जे गेल्या वर्षीचे मुलं होते त्यांनी मला माहिती दिली की ही एक्झाम खूप चांगली आहे, याचं नाविन्य आहे आणि या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यानंतर पुढे आणखी काही संधी मिळतात. आणि मला तसंच सायन्स, रॉकेट सायन्स असे काही विषय आवडतात आणि तेथील काही वैज्ञानिकांची मी इन्स्पिरेशन घेऊन पुढे परीक्षेसाठी सामोरे गेलो. अच्छा, खूपच छान. म्हणजे तुला आधीच ह्या सगळ्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि माझ्या माहितीनुसार तर तुला वैज्ञानिक पण व्हायचं आहे, सायंटिस्ट पण व्हायचं आहे. त्याच्याबद्दल काही सांगशील का तू? डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि इलॉन मस्क हे माझे प्रेरणा आहेत. त्यांनी रॉकेट बनवली, मिसाईल बनवली आणि इलॉन मस्कने रियुजेबल रॉकेट्स बनवली आणि त्यांचं मंगळावर जाण्याचं जे गोल आहे ते मला खूप आवडतं आणि मी त्या फील्डमध्ये पुढे आणखी काही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी मला रॉकेट सायन्स आवडते. अतिशय छान विनायक. तुझं जे हे काही ध्येय आहे त्याच्यासाठी मी आतापासूनच तुला ऑल दी बेस्ट म्हणेल. आतापासूनच शुभेच्छा आहेत तुझ्यासाठी. आता मी शिवाजीला हाच क्वेश्चन करेल. शिवाजी, तुझी कोण प्रेरणा होती ही परीक्षा देण्यासाठी? म्हणजे माझी प्रेरणा जसं विनायकनं सांगितलं तसे आपल्यापेक्षा मोठे मुलं किंवा ज्यांनी परीक्षा दिलेली आहे किंवा ज्यांनी हे म्हणजे ही परीक्षेमध्ये हे यश प्राप्त केलं आहे, त्यानंतर नेटिझन्स,
म्हणजे नेटिझन्समधून असं म्हणजे बाकीच्या ट्युशनसारखं असं सांगितलं जात नव्हतं की तुम्हाला यायचं आहे म्हणजे बाकीचे ट्युशन कशासाठी सांगतात तर त्यांचं नाव करण्यासाठी किंवा ही करण्यासाठी, पण नेटिझन्समध्ये तसं नाही. ते नेटिझन्स सांगतात की तुम्हाला काहीतरी बनायची आहे किंवा तुम्हाला काहीतरी करून दाखवायची तर तुम्ही ही करचाल. मग त्यामुळं मग ती अशी जिद्द मनात बसली की ह्यांच्यासाठी नाही तर ती आपल्यासाठी स्वतःसाठी करायची. मग त्यामुळं मग ती सर्वात मोठी इन्स्पिरेशन बनली. छान. तर नेटिझन्सचं वातावरण आणि तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळाली की नेटिझन्समध्ये काही विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जे मेडल प्राप्त केलेत तर त्या विद्यार्थ्यांकडून पण तुम्हाला समजत गेलं की ही बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा असते आणि त्या परीक्षेला तुम्ही बसलं पाहिजे. तर खरंच या परीक्षेचा फायदा तुम्हाला खूप छान झालेला आहे असं मला तर दिसत आहे की तुमचा विज्ञानाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा खरंच खूप त्याच्यामध्ये जी तुम्हाला आवड निर्माण झालेली आहे ही छान आहे. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल. आता तुम्ही थेअरीबद्दल तर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्यांना की पुढे येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी थेअरी पेपरचा जो की पहिला टप्पा असतो त्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे. आता जो दुसरा टप्पा असतो ना प्रात्यक्षिक परीक्षांचा, प्रॅक्टिकल एक्झाम, तर आता ह्या वर्षी तर कोविडच्या पॅन्डेमिक कंडिशनमध्ये तुम्हाला ऑनलाईनमध्येच प्रात्यक्षिकची जी परीक्षा आहे जो दुसरा टप्पा आहे तो पूर्ण करावा लागला. तर याचा काही अनुभव होता का की ऑनलाईनमध्ये असल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे काही असं सोपं गेलं की त्याच्यामध्ये काही तुम्हाला कठीण वाटलं की ऑनलाईन आहे मग आता कसं. विनायक काय सांगशील. आमची प्रॅक्टिकलची परीक्षा ऑफलाईन झाली होती आणि नेटिझन्समध्ये आमचे प्रॅक्टिकलसाठी खूप तयारी करून घेतली होती. नंतर टिकारिया सरांचे सेमिनार पण झाले होते त्याच्यामध्ये मी पण होतो आणि नेटिझन्सने प्रॅक्टिकल परीक्षेसाठी जी काही तयारी करून घेतली त्याचा मला पुढे फायदा झाला आणि मला वाटत नव्हते की मी तिसऱ्या लेवलला लागेन, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितले होते की खूप जण या लेवलमध्ये बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी आपल्याला प्रॅक्टिकल लेवलमध्ये ठेवावी लागते आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला पुढे दिलेले स्पेसिमन्स किंवा काही प्रयोग असतील ते कॉन्फिडेन्शियली हँडल करावे लागतात. हो बरोबर आहे. प्रॅक्टिकल करत असताना आत्मविश्वास तेवढाच गरजेचा असतो. बरोबर आहे विनायक. ऑनलाईनमुळं असल्यामुळं तुम्हाला थोडंसं पहिल्यांदा कठीण झालं की टेक्निकल इश्यू जसं की होम स्क्रीनला आल्यानंतर एक्झाम एंड होती की काय अशी पण भीती वाटत होती. हो ना बरोबर आहे. ऑनलाईनमध्ये ते अपलोड करायचे 5 प्रश्न होते. ते 5 प्रश्न आधी तुम्ही तुमच्या पेपरवरती लिहायचे, नंतर फोटो काढायचा आणि ते नंतर अपलोड करायचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही ह्या सगळ्या ऑनलाईन जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्या काही एक्झाम्स तुम्ही दिला, हे खरंच तुम्ही सगळं ॲडॅप्ट केलं की ऑनलाईन आहे तर ऑनलाईन आहे. तुमचा त्याच्यामध्ये पण तुम्ही कॉन्फिडन्स जो आहे तो मेंटेन ठेवला. वृषाली मी तुला विचारते की तुझं ऑनलाईनचे जे प्रॅक्टिकल्स आहेत हे कसे झाले. ऑनलाईन प्रॅक्टिकलमध्ये तुला काय अनुभव आला. माझा पहिल्यांदा तर पेपर सुरूच झाला नव्हता. मला वाटलं एवढी तयारी केलेली सर्व गेलीच का, पण नंतर तसंच मी प्रयत्न करत राहिले सुरू होईल म्हणून. मग झाला नंतर सुरू, पण मला टाईम पुरला नाही. शेवटचं प्रॅक्टिकल माझं अर्धं झालं. मग तरीसुद्धा मी ते अर्धं झालेलंच प्रॅक्टिकल अपलोडसुद्धा केलं नव्हतं, पण त्यांना जीमेलवरून पाठवलं. मग मला वाटलं की माझा त्या प्रॅक्टिकलमुळं मी होऊ शकणार नाही 3rd लेवलला क्वालिफाय. पण नंतर रिझल्ट लागलाच कळालं की मी झाले क्वालिफाय. मग त्यावेळेस मला आनंद झाला. अरे वा, खूपच छान. तरी पण तू हार नाही मांडली आणि टाईम संपल्यानंतर पण तू ते प्रॅक्टिकल त्यांच्या ईमेलला तू सेंड केलंस. खरंच ही कौतुकास्पद बाब आहे. म्हणजे कठीण काळात तू स्वतःला असं सांगत गेलीस का की तुझी शर्यत आणखीन संपलेली नाही, कारण की तू आणखीन जिंकली नाहीस. हो, आणि हे खरंच खूप महत्त्वाचं असतं की कठीण काळात पण स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे हा मेंटेन ठेवणं. त्यानंतर मी आता जो प्रश्न आहे की तुम्ही जे प्रॅक्टिकल्स केले तर याच्यामध्ये तुमचे काही मजेशीर असे अनुभव आहेत का की कधी तुम्हाला असं मजेशीर अनुभव जे की प्रॅक्टिकल्समध्ये तुम्हाला आले. मी पहिल्यांदा विवेकला विचारेल. जेव्हा माझं प्रॅक्टिकल चालू होतं तेव्हा मी नेटिझन्समध्ये आमचे प्रॅक्टिकलचे सराव चालू होते आणि त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे आम्हाला JP सर आणि ठाकूर सर होते. ते दोघं आम्हाला 3-3, 4-4 तास म्हणजे केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल करून घेत होते. म्हणजे त्यामुळे मला खूप सराव झाला आणि मला अगोदर माहितीही नव्हतं की ॲसिड काय असतं, बेस काय असते आणि
हे कसं करायचं किंवा प्रॅक्टिकल कसं करायचं हे काहीच माहिती नव्हतं. पण सरांनी आम्हाला सांगितलं, लिहून दिलं, ते त्याच्यामुळं मला कळालं. आणि त्यानंतर बायोलॉजीमध्ये संतोषी मॅडमनी आम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चनची खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल करत होतो स्टार्च तेव्हा ती स्टार्चची म्हणजे त्या समोरच्या पदार्थात स्टार्च आहे का नाही हे जेव्हा ओळखण्याचं एक्सपेरिमेंट होतं त्यामध्ये एक थेंब आयोडीन टाकायचं होतं, तर आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही पूर्ण बॉटलच ओतली, त्यामुळे सगळं ते अवघड झालं. म्हणजे आणि त्यानंतर क्षितिजा मॅडमच्या म्हणजे फिजिक्स विषयाच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस आम्ही लॅबमध्ये जाण्यासाठी खूप उत्साहित होतो. म्हणजे रोज म्हणजे आज माझी, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माझ्या मित्राची, म्हणजे अशी बारी होती. पण कधी कधी आम्ही असंच कसंही जात होतो. जेव्हा मी इथं फिजिक्सचं प्रॅक्टिकल करत होतो तेव्हा ते डेन्सिटी मोजण्यासाठी जे ग्लास जार आहेत ते तर एक ग्लास जार फुटला होता आमच्याकडून आणि 2-3 टेस्ट ट्यूब आम्ही फोडल्या होत्या, खाली पडल्या होत्या अशाच. आणि मग एक टेस्ट ट्यूब तर एकदम अशी सरांनी गरम केली, ते 2 तुकडे झाले, त्याचे पूर्ण लांब उडाली होती. हो, खूप छान अनुभव आहेत तुमचे आणि याच्यामधून तुम्ही शिकत पण गेलात. खूप काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये शिकायला पण भेटल्या आणि त्याच्यामधून तुमचे हे मजेशीर व्हिडिओज ज्या की तुमच्या आठवणी पण बनल्या. बरोबर आहे. आता मी नंतर हाच प्रश्न विचारते शिवाजीसाठी की शिवाजी, तुला कसे अनुभव आले, तुझे काही मजेशीर अनुभव? म्हणजे असे तर अनुभव खूप सारे आले आहेत, पण त्यापैकी एक सांगावं असं वाटतो की तो म्हणजे असे काही पदार्थ असतात की जे ना म्हणजे असं सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस जात असतात. पण असे काही पदार्थ असतात जे की सॉलिड टू डायरेक्ट गॅस जात असतात. तर त्याच प्रयोगामध्ये आम्हाला कापूर दिला होता. मग तो कापूर एका ह्याच्यामध्ये बिकरमध्ये टाकून गरम करायचा होता, म्हणजे ती ना म्हणजे असं इव्हॅपोरेट होऊन वरती म्हणजे डायरेक्ट गॅस बनेल. मग त्यासाठी मग आम्ही ते गरम करण्यासाठी एक टाकायचा होता. अगोदरच कापूर जास्त प्रमाणात नसल्यामुळं सगळ्या म्हणजे 3-4 मुलांमध्ये एक यूज करायचा होता. तर मी त्या कापूर एक टाकण्याऐवजी 7-8 कापूर एकाच वेळेत टाकले होते. त्यामुळं मग ते ना खूप जास्त हे झालं होतं आणि कापूर पण त्यावेळेस पुरला नव्हता. आणि मग तोच एक मला सांगावं असं वाटतं. आणि आणखी एक म्हणजे एक बीकन होतं. मग ते बीकन गरम करायचं होतं कुठल्या तरी असं एका एक्सपेरिमेंटसाठी. ते बीकन गरम करायचं होतं. मग ती ना मी असं नीट न हाताळता त्या बीकनला कसंही गरम करू म्हणजे माहीत नसल्यानं मग ती कसंही गरम करू लागलो. त्यामुळे ती बीकन असं फुटून त्याचे काच असे सगळीकडे उडून गेले होते. त्यामुळं मग असं ती ना गोळा करण्यामध्येच खूप ही झालं होतं. म्हणजे तुम्ही लॅबमध्ये सगळ्या वस्तू फोडत तोडत चुका करत करत सगळं काही शिकलात आणि सेकंड लेवल पण क्रॉस केलं, हो ना. आता आपण फर्स्ट लेवल सेकंड लेवल दोन्हीची पण ह्यांनी कशी तयारी केली आहे हे तर बघितलेलंच आहे. आता येतो तो आपला तिसरा टप्पा, थर्ड लेवल, म्हणजेच हा असतो प्रोजेक्टचा. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट लिहायचा असतो. तर मी सगळ्यांना विचारू इच्छिते आता की तुमचा जो प्रोजेक्टवाला म्हणजे थर्ड लेवल जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा काय सब्जेक्ट होता, कोणत्या विषयावरती तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा होता? विनायक, तू सांग मला. आम्हाला प्रोजेक्टसाठी विषय होता की कोणती बी अशी एखादा रिमार्केबल प्रोजेक्ट म्हणजे जो तुमच्या एरियामध्ये झाला आहे, या प्रोजेक्टविषयी आम्हाला माहिती लिहायची होती. आणि मी त्याच्यामध्ये जलपुनर्भरण आणि जलपुनर्वापर घेतली होती. आणि केशवराज विद्यालयाने जे जलपुनर्भरणासाठी त्या वर्षीची नावे घेऊन तिथे जलपुनर्भरण केली होती, त्या ठिकाणी मी भेट देऊन माहिती घेतली होती. ओके ओके, ठीक आहे. शिवाजी, तुझा काय होता प्रोजेक्टचा सब्जेक्ट? म्हणजे जसं विनायकनं सांगितलं की आमच्या वेळेस असा मेन प्रोजेक्ट होता की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या पर्यावरणात घडणाऱ्या अशा घटना ज्या की आपल्या पर्यावरणाला पूरक किंवा आपल्याला उपयोग पडतील व पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही. मग त्यामध्ये आपले असे पण प्रोजेक्ट येऊ शकतात जे की ना सध्या सुरू आहेत किंवा असे प्रोजेक्ट जे की झालेले आहेत. ओके. मग मी असा प्रोजेक्ट घेतला होता की प्रभाग क्रमांक 5 मधील घनकचरा व्यवस्थापन आणि खत निर्मिती. मग त्याच्यामध्ये कसं आता एका प्रभागातून लातूरमध्ये सरासरी 10 टन कचरा निघतो. मग तेवढा कचरा तर साठवणे मग कितीतरी वर्षाचं शक्य नाही आहे. आणि त्याचा खत बनवून पण आपण वापरणे तेवढं पण जास्त पण शक्य नाही आहे घनकचरा. मग तिथल्या त्या प्रभागामध्येच खत ती बनवून मग ते म्हणजे त्या झाडांना टाकतात त्या प्रभागातल्या. मग त्यामुळे मला तो प्रोजेक्ट खूप आवडला आणि मी तो प्रोजेक्ट. अच्छा, म्हणजे अतिशय इको फ्रेंडली असा विषय होता तुझा प्रोजेक्टचा. हो मॅडम.
तर विवेक, तू मला सांग तुझ्या प्रोजेक्टचा काय सब्जेक्ट होता? माझ्या प्रोजेक्टचा सब्जेक्ट होता की झोमॅटो आणि स्विगी या जे म्हणजे कंपन्या आहेत त्यांचं जे ऑनलाईन अन्न पुरवठा करतात त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा विषय होता माझा. तर त्यामध्ये मला नेटिझनमधून सरांनी मला पहिल्यांदा काहीच माहिती नव्हतं की हे थर्ड लेवल काय असतं, म्हणजे काहीच माहिती नव्हतं. मी जेव्हा प्रोजेक्ट जरा उशिरा चालू केला होता, 10-12 दिवस अगोदरच चालू केला होता, तर मला काहीच माहिती नव्हतं. मग नेटिझन्समधून मला खूप मदत झाली आणि सरांनी मला त्याची एक आयडिया दिली, त्यामुळे मी तो प्रोजेक्ट लिहिला, म्हणजे करू शकलो मी तो प्रोजेक्ट. अच्छा, सध्या ऑनलाईन आहे तर आपल्या ह्या सगळ्याचे की फूड स्विगी म्हणा किंवा जे काही झोमॅटो आहे, अशा फूड जे काही पोहोचते करणारे जे वेबसाईट आहेत त्या खूप प्रचलित आहेत आणि याचा जो आहे तो वेस्ट पण तेवढाच जास्ती बनतो आहे. आणि विवेकनी खूप छान पद्धतीने प्रोजेक्टचा सब्जेक्ट जो आहे तो हँडल केला. विवेक, तुला मला अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे. तर हे वेस्ट वगैरे जेव्हा याच्यावरती तू प्रोजेक्ट करत होतास तेव्हा तुला अजून काही संदेश द्यायचा आहे का? आपण कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी म्हणा किंवा कसा कचरा कमी करू शकतो? हां, ओला कचरा आणि कोरडा कचरा म्हणजे असे 2 डस्टबिन असतात. म्हणजे ओला कचरा जो असतो त्याचा खत तयार होतो, म्हणजे आणि त्यात जे ऑनलाईनमध्ये जेव्हा आपण पार्सल मागवतो तेव्हा त्यात ओला कचरा पण असतो आणि कोरडा कचरा पण असतो. तर जो ओला कचरा असतो तो आपण त्याच डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे, म्हणजे त्यामुळे त्याचा खत तयार होईल. आणि कोरडा कचरा आहे त्याचं ते फॅक्टरीजमध्ये जाऊन त्याचं रिसायकल होतं, त्यामुळे मग कचरा जरा कमी होतो. अच्छा, म्हणजे रिसायकल करून आपलं जे की पर्यावरणामध्ये होणारं प्रदूषण आहे कचऱ्यामुळे ते आपण टाळू शकतो. नक्कीच. रुशाली, तुम्ही सांगा तुमचा प्रोजेक्टचा काय विषय होता? माझ्या प्रोजेक्टचं नाव पर्यावरण स्नेही वेस्ट होतं. म्हणजे मी माझ्या प्रोजेक्टमध्ये जे आपलं वेफर्स खातो किंवा चॉकलेट खातो त्याचे कव्हर्स प्लास्टिकचे असतात. मग त्याऐवजी आपण कोणत्या वेगळ्या टाईपचे कव्हर्स लावू शकतो का, जे फेकून दिलं तरीसुद्धा त्याचे सहज विघटन होईल किंवा ते कव्हर खाण्यायोग्य असेल असं. अच्छा, तर शिवाजी, तुझा कसा अनुभव आला तुझ्या मुलाखतमध्ये? तुझ्या जनरल इंटरव्ह्यू आणि प्रोजेक्ट इंटरव्ह्यूबद्दल काय सांगशील? म्हणजे माझा असा अनुभव एकंदरीत असा चांगलाच होता. म्हणजे असं माहीत होतं पूर्वी बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारल्यामुळं की काय होतं इंटरव्ह्यूमध्ये, काय काय विचारलं जातं. म्हणजे असं नॉर्मल म्हणजे त्यांचे प्रश्न घेतले आणि त्याच्यामधून समजले की आपल्याला ह्या गोष्टीवर किंवा असं प्रश्न विचारायचे असतात. जास्त हार्ड नाही, जास्त सोपे पण नाही. मग माझ्या जनरल इंटरव्ह्यूमध्ये असं विचारलं, म्हणजे आपल्या फर्स्ट लेवलची जी परीक्षा दिली होती ती MCQ होती, पण आपल्याला ती सेम तसंच, फक्त त्यांनी आपल्याला विचारणार, आपल्याला लिहायचं नव्हतं तिथं. हो, बरोबर. प्रश्न विचारला, आपण तिचं उत्तर द्यायचं की काय असतं काही नाही. मग एक शिक्षक विचारणार की मग तुला कुठला विषय आवडतो, मग त्या विषयाचे नंतर सर विचारणार. नंतर मग म्हणजे असं जो विषय आवडतो तोच विषयावर प्रश्न नाही विचारणार, मग बाकीचे पण प्रश्न विचारणार, पण पहिलं त्याला प्राधान्य दिलं जाणार जो विषय आपल्याला आवडतो. हो, म्हणजे जो विषय तुला आवडतो त्याबद्दल काही ट्रिकी क्वेश्चन्स ते विचारतील पहिल्यांदा. नाही, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी असे सोपे प्रश्न विचारणार, म्हणजे असं डायरेक्टच असं पहिल्याच वेळपाशी अवघड प्रश्न नाही विचारणार. म्हणजे मुलांना बेसिक पहिलं विचारणार, लास्टला मग असे नॉर्मल हार्ड असे क्वेश्चन मग ते विचारत जाणार. हो, बरोबर आहे. विनायक, तुझा काय अनुभव होता? तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये तुला काही प्रश्न विचारले होते, कशा पद्धतीचे प्रश्न होते? सुरुवातीला त्यांनी मला माझ्या आवडत्या विषयाविषयी प्रश्न विचारले होते, फिजिक्सविषयी. त्याच्यामध्ये त्यांनी मला मोशन, रेस्ट असे काही सोपे प्रश्न विचारले होते. त्यांनी आपली चूक ॲक्सेप्ट करतात जर आपण आपल्या निवडलेल्या भाषेव्यतिरिक्त जर डेफिनेशन सांगितली, किंवा मी मराठी निवडलो होतो, पण आपण जर इंग्लिशमध्ये पण सांगितली डेफिनेशन तर ते आपली डेफिनेशन ॲक्सेप्ट करतात, आन्सर ॲक्सेप्ट करतात. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर द्यायला सोपं होतं आणि प्रोजेक्ट पण माझा इंटरव्ह्यू छान गेला होता. जनरल इंटरव्ह्यू म्हणजे मला वाटलं चालू घडामोडीचा
प्रश्न विचारतील ते. पण घडलं असं की त्यांनी 5वीच्या पुस्तकातलंच सर्व विचारले क्वेश्चन्स. गती म्हणजे वर्तुळाकार गती व गतीचे प्रकार कोणकोणते आहेत, अशाच टाईपमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारले. मला वाटलं मला तर आता हे सगळं मी रिव्हिजन ती काही केलं नव्हतं तरीसुद्धा मला काही क्वेश्चन्स आले. मग मला वाटलं की मला ब्रॉन्झ मेडलच माझं पक्का आहे. पण नंतर सेकंड जो इंटरव्ह्यू होता प्रोजेक्टवरचा तो मला फार छान गेला होता. छान. म्हणजे पहिल्यांदा तुला भीती वाटली जनरल इंटरव्ह्यूची, की जनरल इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याबद्दल तू थोडंसं भीत होतीस. आणि त्यानंतर तुझा जो सेकंड इंटरव्ह्यू होता प्रोजेक्ट इंटरव्ह्यू तर तो तुला छान गेला. ठीक आहे. तर विवेक, मी तुला विचारू इच्छिते की तुझा काय अनुभव होता? म्हणजे मला पहिल्यांदा वाटत होतं की तिथे मुलाखत म्हणजे आमची मुलाखत घेण्यासाठी 3 का 4 शिक्षक होते. तर मला वाटत होतं की इंटरव्ह्यू कसा जाईल. पण जनरल इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता की म्हणजे त्यांनी बायोलॉजीचा क्वेश्चन होता. तो असं विचारलं होतं की म्हणजे कारखान्यातून जो धूर निघतो त्यामध्ये कार्बन असतं आणि ते कार्बन हवेतील ऑक्सिजनमध्ये रिॲक्ट होऊन त्याचं कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 गॅस फॉर्म होतो. तर तो आपल्यासाठी चांगला नसतो म्हणजे प्राण्यांसाठी. तर याच्यासाठी काय करायचं म्हणजे CO2 जास्त वाढू नये म्हणून काय करायचं. बरोबर. हां, तर काय दिलं? मी उत्तर दिलं की जर आपण जो कारखाना आहे ना तो बांधताना जर जास्त झाडीत जर बांधला तर त्याचा उपयोग झाडाला जास्त होईल. बरोबर. आणि जास्त त्याचा म्हणजे जास्त जास्त कार्बन डायऑक्साईड आपल्या प्लांट्स अडॉप्ट करून घेतील. आणि किंवा असं पण करू शकतात की कारखाना जर अगोदरच बांधला असेल तर त्याच्या बाजूला खूप झाडं लावायचे म्हणजे जो काय कार्बन डायऑक्साईड आहे ते झाडं शोषून घेतील. हो. असं उत्तर दिलं. आणि प्रोजेक्ट इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे मला खूप सोपा गेला तो प्रोजेक्ट इंटरव्ह्यू. कारण त्याच्यावर सगळे प्रश्न विचार करून ठेवले असतील. प्रोजेक्टवरच अवलंबून असतात. म्हणजे 2दा-3दा प्रोजेक्ट वाचला की त्याचं होतं. म्हणजे पण मला जनरल इंटरव्ह्यूमध्ये असा एक क्वेश्चन आलता जो की मला आलाच नाही. म्हणजे त्याच्याविषयी तो क्वेश्चन रिप्लेस करायला लावला मी. म्हणजे मला आलाच नव्हता. असं पण होतं का? रिप्लेस पण करू शकतो? त्या क्वेश्चनच्या ऐवजी दुसरा पण ते विचारू शकतात वेगळा. अच्छा. आणि हे सगळं ऑनलाईन मध्येच झालं का? ऑनलाईन मध्ये झूमचे 4 रूम केल्या होत्या आणि त्यामध्ये माझा 10वा नंबर होता. रूम 4 मध्ये 10वा नंबर होता माझा. आणि इंटरव्ह्यू फक्त 10 मिनिट होता. अच्छा. ऑनलाईन मुळे. ठीक आहे. बरोबर आहे. ऑनलाईनमधूनच तुमचं यावर्षी सगळं पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि आता हा तिसऱ्या टप्प्यामध्ये पण सेकंड पार्ट जो होता तुमचा इंटरव्ह्यूचा हा पण ऑनलाईनमध्येच पार पडला. ठीक आहे. ओके. तर जनरल इंटरव्ह्यूचं थोडंसं भीती वाटते. पण प्रोजेक्ट इंटरव्ह्यूचे प्रश्न जे असतात प्रोजेक्टबद्दलचे हे तुम्ही आधीच प्रिपेअर असतात की तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तो तुम्हाला सोपा वाटतो प्रोजेक्ट इंटरव्ह्यू. त्यामध्ये पण ते प्रोजेक्ट इंटरव्ह्यू मध्ये पण ते जरा ट्रिकी क्वेश्चन विचारतात. हो. पण जरा म्हणजे सोपे विचारत नाहीत. फ्युचर ऍप्लिकेशन काय आहे या प्रोजेक्टचं असं जरा अवघड विचारतात त्यामध्ये. हो. बरोबर आहे. आणि खरंच ही भाबाची जी परीक्षा आहे प्रोजेक्टचा टप्पा आणि परत इंटरव्ह्यूचा टप्पा तर हा पूर्ण तुमचा जो तुमची वैयक्तिक जो तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो पार्ट असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही जे आहे डेव्हलप होतोच तो. तुम्ही तुमच्या मुलाखतीचं पण छान सगळं काही सांगितलेलं आहे. शिवाजी, तू अजून काही बोलणार आहे? ओके. म्हणजे मला माझ्या असं प्रोजेक्ट इंटरव्ह्यूबद्दल एक सांगायचं होतं की मग त्यांनी ना आपला म्हणजे त्यांनी आपल्याला आपला एक रिअल प्रोजेक्ट मागून घेणार आणि त्याची झेरॉक्स कॉपी मागून घेणार. मग एक शिक्षक तिथं एकूण आमच्या वेळेस 3 शिक्षक बसलेले होते. एक शिक्षक आम्हाला आमचा रिअल प्रोजेक्ट बघणार, त्याच्यावर सिग्नेचर करणार की हा प्रोजेक्ट चांगला आहे किंवा असा आहे. मग त्यांनी सिग्नेचर करणार, एक कॉपी त्यांच्यापाशी ठेवून घेणार म्हणजे नंतर मार्क्स ती देण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी मग ती कॉपीवाला ही करते तर आपल्याला रिअल वापस देते. मग त्यामध्येच आपल्याला ती विचारलं जाते की म्हणजे फक्त आमच्या वेळेस 6वीला असे विषय असतो की
की ना आपल्या आजूबाजूला घटणाऱ्या किंवा दुसऱ्यांनी केलेल्या अशा नॉर्मली अशा घटना, त्याच्या चांगल्या घटनाबद्दल लिहायचं असतं. मग त्यांनी त्याला त्याच्यामध्ये असं पण विचारतात की ना तुम्ही काय केलं त्याच्यासाठी. जसं की माझा होता की कचऱ्याची विल्हेवाट लावणं. तर मला विचारले की तू त्याच्यासाठी काय केलं. मग आपल्याला ती पण करू नये, ती पण सांगावं लागतं आपल्याला. त्यासाठी म्हणून आपल्याला त्याची पण तयारी केली पाहिजे आणि जी म्हणजे सुरू आहे आपला जो प्रोजेक्ट जी करायला त्याची पण आपल्याला चांगली तयारी केली पाहिजे. छान शिवाजी. तर पुढचा मी प्रश्न विचारेल आता वृषाली तुला, की नेटिझन्समधला आजवरचा प्रवास तुझा कसा होता. इथलं वातावरण तुला कसं वाटलं, इथल्या शिक्षकांचं मार्गदर्शन तुला कसं मिळालं. तर एकंदरीत नेटिझन्सचा प्रवास तुझा कसा होता. मला इथलं वातावरण खूप छान वाटलं व नंतर इथले शिक्षक जे होते ते म्हणजे आहेत ते म्हणजे क्वेश्चन जर आपल्याला कोणतं समजलं नाही तर तो खूप डीपमध्ये घेऊन सांगतात. नंतर तो कसा करायचा ते खूप माहिती देतात. तिथल्या टेस्ट सिरीजच्या ती पण खूप आपल्याला मदत होते. नोट्सची पण मदत होते. जे रनिंग नोट्स असतात त्यांची पण खूप मदत होते. छान. म्हणजे नेटिझन्सचं वातावरण तुला आवडलं. नेटिझन्सच्या शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं, जे काही तुझे डाऊट होते त्यांनी तुला ते डाऊटचं मार्गदर्शन केलं, या सगळ्या गोष्टी तुला नेटिझन्सच्या आवडल्या. ठीक आहे. विवेक, तुझा आजवरचा नेटिझन्सचा प्रवास कसा होता. वातावरण म्हणजे मी जेव्हा 5वीला होतो तेव्हा माझा भैया इथे होता नेटिझनमध्ये. म्हणजे मला असं वाटत होतं की म्हणजे इथे मला असं वाटत होतं की मी 6वीला नेटिझन लावणारच. आणि माझं ॲडमिशन 5वीच्या शेवटला झालं होतं. आणि इथं आल्यानंतर मला कोणाचीच ओळख झाली नव्हती. पण 5 ते 6 महिन्यातच सर्वांची ओळख झाली माझी. आणि इथले शिक्षक खूप चांगले आहेत, खूप छान शिकवतात. आणि जर आपल्याला डाऊट असेल तर तो व्हॉट्सअपवर सुद्धा विचारला तरी ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात आपल्याला. त्यामुळे म्हणजे तुझे नेटिझन्समध्ये ओळख नव्हती म्हणला पहिल्यांदा आल्यानंतर, आणि त्यानंतर तुझी सगळ्यांसोबत ओळख होत गेली, तुला नेटिझन्स आवडायला लागलं. आणि मला वाटतं तुमच्या बॅचमधून पहिल्या लेवलसाठी आणि सेकंड लेवलसाठी तुमच्या काहीतरी ग्रुपमधले तुझे फ्रेंड्स पण काहीतरी क्वालिफाय झालेले. कोण होते ते. तो म्हणजे नेटिझन्समधले ना. नेटिझन्समधले फ्रेंड्स 5 जण सिलेक्ट झाले. 5 जण होतो तुम्ही एकूण. अच्छा. म्हणजे तो तुम्ही मिळून अभ्यास केला होता का सगळ्यांनी. हो. मग प्रॅक्टिकलमध्ये पण मिळून सगळं प्रॅक्टिकल वगैरे प्रॅक्टिस केलेली तुम्ही. प्रॅक्टिकलमध्ये. हो हो. म्हणजे छान. तुझी ओळख झाली नेटिझन्समध्ये आल्यानंतर. विद्यार्थ्यांसोबत मित्र बनले तुझे. बरोबर आहे. म्हणजे शिक्षकांचा आणि तुझ्या मित्रांचा पण ह्या सगळ्यांचाच तुला मदत मिळत गेली, मार्गदर्शन मिळत गेलं आणि तू त्या मार्गदर्शनातून 4th लेवल क्वालिफाय करू शकला. हो. ठीक आहे. छान. शिवाजी, मी तुला विचारते, नेटिझन्सचा आजवरचा प्रवास कसा होता. नेटिझनचा आजवरचा प्रवास चांगला म्हणण्यापेक्षा मला वाटतो की अतिउत्तम हा शब्द वापरल्याने मला बरा वाटेल त्याच्यासाठी. कारण की इथले शिक्षक असं नव्हतं की मुलांना आपल्यासारखं वळून घ्यावं. तर शिक्षक असे होते की आपण मुलांसारखं कसं वळून घेता येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देत होते. त्यासाठी म्हणजे आता मग त्यांनी जी काही म्हणजे समजा एखाद्या मुलाला काही येत नसेल किंवा एखाद्या त्याला 3-4दा जरी सांगितलं तरी येत नसेल तर मग काही शिक्षक असे चिडतात की तुला कितीदा सांगितलं, तुला काय येत नाही, आता मी नाही सांगणार. पण तसं नाही. आपण 10दा का विचारणार. शिक्षक प्रत्येक वेळा सांगायचे. समजा आपल्याला शेवटी नाहीच आलं तर मग नंतर मग त्याला एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे असं खूप असं जवळ किंवा असं एकट्यामध्ये असं नीट असं समजून सांगायचं डीपमध्ये. तसं एक होतं. मला इथल्या टेस्ट सिरीजबद्दल एक सांगावं असं वाटतं की इथं 3 टेस्ट सिरीज झालं की एक ग्रँड टेस्ट होते. मग त्या ग्रँड टेस्टचा असा फायदा होतो की असं नाही की पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं न होता आपल्याला मागचंही सर्व असं लक्षात ठेवावं लागतं. मग असं काही परीक्षेमध्ये असं ना की एकाच टॉपिकवर. मग तसं नाही. आपल्याला ह्या पण टॉपिकचं करायचं ह्याच्या आणि त्याच्या मागल्या पण टॉपिकचं म्हणजे एकंदरीत सर्व आपल्याला ह्या वर्षीचं सगळं असं लक्षात राहिलं पाहिजे. मग त्यासाठी मला ग्रँड टेस्ट असा फायदा वाटतो. बरोबर आहे. हो. विनायक, तू काय सांगशील. नेटिझन्समध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मग माझी शिक्षकांसोबत चांगली ओळख निर्माण होऊ लागली. आणि इथले शिक्षक डाऊट विचारल्यानंतर मित्राप्रमाणे आपल्याला समजावून सांगतात आणि आपल्या शंकाचं निरसन करतात. आणि डाऊट सेशन आणि रेग्युलर क्लासेस, ऑनलाईन क्लासेस यामध्ये शिक्षक समजून सांगतात आणि मित्रासारखे आपल्याला वागवतात.
छान. म्हणजे एक टीचर आणि स्टुडंटचं रिलेशनशिप म्हणण्यापेक्षा नेटिझन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला फ्रेंडशिप म्हणजे जसं टीचरांसोबत पण एवढं फ्रँकली तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुमचे काही डाऊट जे असतात ते विचारू शकता. छान. म्हणजे नेटिझन्सचं वातावरणही तुम्हाला खूप छान आवडलेलं आहे. ओके, तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये पण एवढे सगळं यश जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्झाम्स क्वालिफाय केलेल्या आहेत. IMO झालं, NSO, आता ही आपली होमी भाबाची एक्झाम, मंथन, खूप साऱ्या एक्झाम्स तुम्ही क्वालिफाय केलेल्या आहेत. तर असंच मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन करेन की तुम्हाला इन फ्युचर पुढे जाऊन काय बनायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे? येस विनायक. मला मोठं होऊन रॉकेट सायंटिस्ट आणि कम्प्युटर सायंटिस्ट व्हायचं आहे. मला AI आणि रॉकेटमध्ये खूप रुची आहे. वाव, खूपच छान. ऑल दी बेस्ट तुझ्या ध्येयासाठी. तुला सायंटिस्ट बनायचं आहे. खूपच छान. शिवाजी, तू सांग तुझ्या ध्येयाबद्दल. तू काय करणार आहे पुढे जाऊन? म्हणजे असं माझं असं लांबचं ध्येय न सांगता मी आता जवळच म्हणजे ह्याच्या पुढल्या वर्षाचं किंवा त्याच्या पुढल्या वर्षाचं ध्येय सांगेल की मला आता 8वी, सध्या माझी 8वी सुरू आहे, तर मला स्कॉलरशिपमध्ये म्हणजे राज्यामध्ये होल्डर बनायचे. राज्यामध्ये पहिल्या 5च्या यादीमध्ये तर मला यायचंच आहे. आणि नंतर 9वीला ह्यावेळेस तर मला सिल्वर मिळालं 6वीला, पण 9वीला मी आणखी जास्त मेहनत करून मी गोल्ड तर घेणारच, ह्याच्यावर माझा परिपूर्ण विश्वास आहे. आणि आणखी जर मोठं जर स्वप्न सांगायचं झालं तर मग मोठं होऊन मला MBBS करून मग नंतर कलेक्टर म्हणजे IASची पोस्ट घ्यायची आहे. खूपच छान. तुला आत्तापासूनच काय काय करायचं सगळी तू आत्तापासून यादी बनवलेली आहेस आणि तुझ्या या सगळ्या ध्येयांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तर पुढे विवेक आपल्याशी बोलेल. विवेक सांगेल त्याचं काय ध्येय आहे? 8वीला PRMO परीक्षा म्हणजे PRMO परीक्षेत मला यश संपादन करायचे आहे आणि 8वीला स्कॉलरशिपमध्ये मला राज्याच्या यादीत यायचं आहे. आणि नंतर पुढचं 9thला पण मी IJSO आणि PRMO या 2 एक्झाम देणार आहे आणि त्यात मी यश संपादन करणार आहे. आणि 10thला NTSC सेकंड स्टेज मला क्वालिफाय करायचे आहे. आणि त्याही पुढचं म्हणलं तर मला IIT इंजिनियर बनून पुन्हा IASची पोस्ट घ्यायची आहे. अरे वा, खूपच छान. खूप छान तुझे पुढचे ध्येय आहेत. त्या सगळ्यांसाठी तुला पण खूप शुभेच्छा. वृषाली, तुम्ही सांगा. मला 8वी स्कॉलरशिप क्वालिफाय व्हायची आहे. नंतर 9वीमध्ये होमपामध्ये परत गोल्ड मेडल मिळवायचे आहे. NTSCची स्टेज 2पर्यंत क्वालिफाय व्हायचं आहे व नंतर IIT इंजिनियर बनून IAS ही पदवी घ्यायची. वाव, खूपच. वृषाली, तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा. खूप तुमचा आत्मविश्वास मोठा आहे. तुमची करण्याची म्हणजे जी हार्डवर्क पाहिजे, जी इच्छा पाहिजे, ते सगळं तुमच्याकडे आहे. तुम्ही नक्की तुम्हाला जे बनायचं ते नक्कीच व्हाल. खूप साऱ्या शुभेच्छा. आता जाता जाता आपल्याला जे मुलं ऐकतायत, जे होमी भाबा ॲस्पिरंट आहेत, खूप सारे मुलं बघतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? या सगळ्या तुम्ही लेवल क्वालिफाय केला आहेत, तुम्ही त्यांना काय सांगाल, संदेश काय द्याल? येस विनायक. पहिल्या लेवलसाठी आपण न घाबरता प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि जास्त स्कोर मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रॅक्टिकल लेवलमध्ये आपण पुढील स्पेसिमन ते ओळखण्यासाठी चांगली नॉलेज ठेवायची आहे आणि आपलं जे लिखाण आहे ते चांगलं ठेवायचं आहे, म्हणजे त्यांना ते जज करता येईल. आणि तिसऱ्या लेवलला आपण कॉन्फिडेन्शियली समोर जायचं आहे, कारण बरेच जण तिसऱ्या लेवलमध्ये खाली येतात कारण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटीची अपूर्तता असते, त्यांची कमतरता असते, त्याच्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे आपण हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून हँडल करायच्या आहेत. छान. म्हणजे पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तिन्ही स्टेजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, सराव करून कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे. छान सांगितलं विनायक, संदेश छान होता तुझा. आता मी शिवाजी, तू काय संदेश देशील विद्यार्थी मित्रांना? म्हणजे आता मला जवळचं जर सांगायचं झालं तर मी भापा परीक्षेसाठीच देईल की फर्स्ट लेवलला जे आहे तर तुम्ही तो प्रश्न सोडवायचा म्हणून नाही, तर त्या प्रश्नाच्या एकदम असं बुडापर्यंत जाऊन त्याचा आन्सर शोधा. एखादा प्रश्न येत नसला त्याला 4दाही करा, 5दाही करा आणि जर नाहीच आला तर मग शिक्षकांना विचारा. त्यामुळं मग कसं आपली जास्त प्रॅक्टिस होईल, म्हणजे त्या प्रश्नासोबत आपल्या बाकीच्या पण प्रश्नाची प्रॅक्टिस होईल. सेकंड लेवलसाठी म्हणलं तर मग सेकंड लेवलला आपल्याला म्हणजे असं जास्त काही असं ही टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण की माझ्या मते तर मला तर फर्स्ट लेवलपेक्षा सेकंड लेवल जास्त सोपी वाटते आणि सेकंडपेक्षा मला थर्ड लेवल जास्त आणखी सोपी वाटते, कारण की सेकंड लेवलला प्रॅक्टिकल असतात आणि फर्स्ट लेवलला थेअरी असते. मग थेअरीमध्ये आपल्याला कसं की आपल्याला सगळं लक्षात करून ही करून म्हणजे आपलं
जास्त लक्षात ठेवून- सराव करावा जास्त लागतो. सराव करावा लागतो. पण सेकंड लेवल असं असतं की आपल्या डोळ्यासमोर असतं ते, आणि आपल्या डोळ्यासमोर असतं, आपल्याला दिलं जातं का ही काय काय आहे, मग आपल्याला त्याच्यातून तर लिहायचं असतं. त्यामुळे मला सेकंड लेवल सोपी वाटते. आणि थर्ड लेवलसाठी एक मला असं म्हणणं आहे की खूप साऱ्या मुलांचं असं मत असतं की आपण चांगले दिसतो किंवा असं चांगले दिसतो का नाही, चांगले कपडे घालतो का नाही. तर नाही, तुम्ही कसे का दिसणार, म्हणजे असं असं एवढं पण नाही की असं तुम्ही असं ही करून जा, पण असं चांगले जेवढं पण असं जास्त चांगले नका बनून जाऊ आपण. त्यांनी आपली पर्सनॅलिटी नाही किंवा आपला लुक नाही बघणार, तर त्यांनी आपला ही थर्ड लेवलला आपला प्रोजेक्ट बघणार, आपली बुद्धिमत्ता बघणार, आपली चाचणी बघणार, आपली सांगण्याची उत्तराची शैली बघणार, त्यावर त्यांनी आपल्याला मेडल ठरवणार. मग त्यासाठी तुम्ही असं आपल्या लुक्सला जास्त ही करा, लुककडे जास्त नका लक्ष देऊ, तर आपल्या शैलीकडे जास्त लक्ष द्या, असंच माझं मत आहे. छान छान. विवेक, तू काय सांगशील? होमी बाबा विषयी संदेश तर या दोघांनी दिलाच आहे. तर मी दुसरा संदेश देतो की अपयशाला खचून जाऊ नका. जर तसं अपयशाला जर खचून गेलं तर पुढच्या परीक्षेत अपयश येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार करू नये. म्हणजे जर नकारात्मक विचार केला तर तसंच होईल. म्हणजे चांगला विचार करायला पाहिजे. होकारात्मक विचार केला तर ते म्हणजे तसंच आपल्या हातून घडून जातं आणि चांगलं यश मिळतं आपल्याला. छान, म्हणजे पॉझिटिव्ह राहावा असं तुझं सांगण्याचं म्हणणं आहे विद्यार्थी जे पण आत्ता प्रिपेअर करणार आहेत. ठीक आहे. वृषाली, तू काय देशील संदेश? म्हणजे आपण जी टेस्ट सिरीज देतो त्यात आपल्याला कमी मार्क्स पडले तर आपण म्हणतो आता कसं मला मेन पेपरमध्ये कसं होईल. मग अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये जरी आपल्याला कमी मार्क्स पडले तरीसुद्धा त्याच्यानंतरच्या परीक्षांसाठी आपण अजून प्रिपेअर करायचं व नंतरचे पेपर्स छान द्यायचे. मेहनत तर सगळेच करतात, हो ना. मेहनत तर सगळेच करत असतात. तुम्ही पण मेहनत केली. मेहनत केल्यानंतर यश प्राप्त होतं. यश प्राप्त झाल्यास आनंद पण होत असतो. मेहनत तर सगळेच करतात, पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी कठीण मेहनत करून, अभ्यास करून, प्रॅक्टिस करून हे जे यश संपादन केलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. खरंच यश म्हणजे नक्की काय असतं हे तुम्ही सर्वांना सांगितलं. यश म्हणजे सातत्य, यश म्हणजे सराव, यश म्हणजे सकारात्मक तुमचा दृष्टिकोन. तर सतत जर तुम्ही यश अपयश जरी आलं तरी तुमचा जो आत्मविश्वास आहे हा तुम्ही सतत ठेवला आणि त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं आणि पुढील वाटचालींसाठी तुम्हाला नेटिझन्सच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर अशाच काही आणखीन नेटिझन्सच्या सुपर हिरोजसोबत आपण पुढील प्रवासामध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद.